जे काही गरीब कल्याण पॅकेज केंद्र सरकारने घोषित केलं, त्या गरीब कल्याण पॅकेजच्या अंतर्गत जे गरिबांना अन्नधान्य देण्याचा निर्णय झाला, मग त्या ठिकाणी गहू असेल, तांदूळ असेल, डाळ असेल, एकूण जर आपण बघितलं तर याच्या अंतर्गत गहू आणि तांदूळ तोही केंद्र सरकार देतं, मोफतचंही केंद्र सरकार देतं. आणि या 3 महिन्यातलं जर आपण ॲव्हरेज काढलं तर साधारणपणे 1750 कोटी रुपयाचा गहू, 2620 कोटी रुपयाचा तांदूळ, 100 कोटी रुपयाची डाळ आणि स्थलांतरित मजुरांकरता ॲडिशनल 122 कोटी रुपयाचं अन्नधान्य, असं 4592 कोटी रुपयाचं अन्नधान्य, 4592 कोटी रुपयाचं अन्नधान्य हे केंद्र सरकारने या ठिकाणी राज्याला दिलाय. याच्या व्यतिरिक्त प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत 1726 कोटी रुपये हे केंद्र सरकारने दिले आहेत. जनधन योजनेच्या अंतर्गत महिलांच्या अकाउंटमध्ये 1308 कोटी रुपये आतापर्यंत गेले आहेत आणि 650 कोटी अजून जात आहेत. आणि विधवा, परित्यक्त्या, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांना 116 कोटी रुपये असे साधारण जे थेट परत अकाउंट्स मध्ये दिलेले पैसे आहेत हे आहेत 3800 कोटी रुपये. या व्यतिरिक्त उज्ज्वलाचं सिलेंडर मोफत मध्ये देण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतला. 73,16,000 सिलेंडर्स देण्यात आले आहेत. याची किंमत आहे 1625 कोटी रुपये, 1625 कोटी रुपये. त्यासोबत BOCW मधनं 243 कोटी, EPFO मधनं 758 कोटी, म्हणजे 1001 कोटी रुपये हे देण्यात आले आहेत. यासोबत आता ज्या काही श्रमिक रेल्वे सोडण्यात आल्या, महाराष्ट्रातनं आज जवळजवळ 600 रेल्वे पूर्ण होतील. एका रेल्वेचा खर्च केंद्र सरकारला साधारण 50 लाख रुपये आणि त्याच्या तिकिटाचा खर्च जो राज्य करताय तो 7 ते 9 लाख रुपये. अशा रेल्वे करता 300 कोटी रुपये हे केंद्र सरकारने दिले. त्यानंतर SDRFच्या अंतर्गत 1611 कोटी रुपये दिले. हे 1611 कोटी कशा करता दिले तर जे माननीय मुख्यमंत्री साहेब नेहमी सांगतात की आम्ही लेबर कॅम्प्स लावले, आम्ही त्यांना 3 वेळचं जेवण, 2 वेळचं जेवण आणि नाश्ता दिला, या सगळ्या गोष्टीचे पैसे हे देखील केंद्र सरकारने दिलेले आहेत. SDRFच्या माध्यमातून मायग्रंट वर्कर्सचा खर्च असेल किंवा इतर सगळा खर्च असेल तो केंद्र सरकारने या ठिकाणी 1611 कोटी रुपये दिले आहेत. यासोबत हेल्थ करता आवश्यक बाबी खरेदी करण्याकरता म्हणजे केंद्र सरकारने साधारणपणे 10 लाख PPE किट्स दिल्या, जवळजवळ 16 लाख N95 मास्क दिले आणि याच्या व्यतिरिक्त राज्याला खरेदी करता यावी म्हणून जवळजवळ 448 कोटी रुपये दिले. याचा हिशोब जर आपण लावला तर SDRF आणि हेल्थला दिलेले जे पैसे आहेत त्यात 2059 कोटी रुपये. त्यासोबत डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेस, कारण मी मध्यंतरी एका मंत्री महोदयांचं ऐकलं की आमचे डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेसचे पैसे मिळाले नाहीत. एप्रिल आणि मे महिन्याचे ऍडव्हान्स मध्ये पैसे हे केंद्र सरकारने दिले आणि 5648 कोटी रुपये डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेसच्या अंतर्गत केंद्र सरकारने राज्याला ऑलरेडी दिलेले आहेत. आणि हे महत्वाचं काय तर डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेस मध्ये केंद्र सरकारकडे जेवढे पैसे जमा होतात त्याच्यापैकी 41% राज्यांना जातात. त्यात प्रत्येक राज्याचा हिस्सा हा ठरलेला आहे. आता केंद्र सरकारकडे टॅक्सेसच आले नाहीत कारण इन्कम टॅक्स भरण्याकरता मुदत दिली, वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस भरण्याकरता मुदत दिली. त्यामुळे आलेल्या टॅक्सेस पैकी देय टॅक्स किती होता जर महाराष्ट्राच्या हिस्स्याचा विचार केला तर तो 1148 कोटी होता. 1148. केंद्राने दिले किती? केंद्राने दिले 5648 कोटी, म्हणजे 4500 कोटी रुपये जास्तीचे दिले. कारण केंद्र सरकारने हा निर्णय घेतला
की बजेट सादर केलं असताना किती टॅक्स येईल ही जी अपेक्षा केली आहे तीच गृहीत धरायची आणि त्यानुसार राज्यांचा ठरलेला हिस्सा द्यायचा। त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राला 1148 कोटीच्या ऐवजी 5648 कोटी रुपये हे केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आले आहेत। आतापर्यंत मी जो आकडा सांगितला याची बेरीज जर आपण केली तर तो 19,000 कोटी रुपये, मी काही आकडे ढोबळ करतो म्हणजे 19,005 कोटी वगैरे पेक्षा काही आकडे ढोबळ केले आहेत, 19,000 कोटी रुपये हे या मदतीच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारकडून मिळाले आहेत। याच्या व्यतिरिक्त शेतमाल खरेदी करता केंद्र सरकारने जी मदत केली आहे, कापसाच्या खरेदी करता आतापर्यंत राज्याला 5,647 कोटी रुपये दिले आहेत। धान म्हणजे तांदूळ खरेदी करता 2,311 कोटी रुपये दिले आहेत। तूर खरेदी करता 593 कोटी रुपये दिले आहेत। चणा मका खरेदी करता 125 कोटी रुपये दिले आहेत आणि या व्यतिरिक्त पीक विम्याचे 403 कोटी रुपये दिले आहेत। आणि कापूस खरेदीच्या संदर्भात स्वतः मंत्री महोदयांनी राज्य सरकारला पत्र लिहून सांगितलेलं आहे की तुमची खरेदी हळू चालली आहे, टोकन दिले जात नाहीये, लवकर खरेदी करा। जेवढी खरेदी राज्य सरकार करतं त्याचे सगळे पैसे हे केंद्र सरकारच्या वतीनं दिले जातात। जेवढी धान खरेदी राज्य सरकार करतं त्याचे सगळे पैसे केंद्र सरकारच्या वतीनं दिले जातात। आता शेतमाल खरेदी करता आतापर्यंत दिलेल्या पैशाचा आपण जर हिशोब हा लावला तर हा 9,069 कोटी रुपये आहे। 9,069 कोटी रुपये म्हणजे आपण जर बघितलं आणि याच्या पुढे जशी खरेदी होणार आहे तसा परत पैसा राज्याला मिळणार आहे। पण आपण जर बघितलं तर या 3-4 महिन्यातला हा जर हिशोब आपण मांडला तर एकूण राज्य सरकारला केंद्र सरकारने दिलेली मदत जी आहे ही आहे 28,104 कोटी रुपयांची। 28,104 कोटी म्हणजे आपण ढोबळ मनाने पकडलं तरी 28,000 कोटी रुपयाची मदत ही केंद्र सरकारने दिली आहे। आणि आपण जर हिशोब लावला तर कोरोनाच्या काळामधल्या महत्वाचे खर्च काय होते? महत्वाचे खर्च होते पीपी किट्स, N95 मास्क घेण्याचे, ते मास्कही दिले, त्याकरता पैसेही दिले। दुसरा महत्वाचा खर्च होता रेशनचा, ते रेशनचं अन्नधान्य सगळं केंद्र सरकारने दिलेलं आहे। तिसरा खर्च होता मायग्रंट लेबरचा, त्याचे पैसे देखील केंद्र सरकारने दिले आहेत। चौथा खर्च या ठिकाणी होता शेतमाल खरेदीचा, त्याचे पैसे देखील केंद्र सरकारने या ठिकाणी दिले आहेत। आणि म्हणून मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारने पैसे दिले आहेत। आता एक प्रश्न जीएसटीचा या ठिकाणी येतो आणि सातत्याने मनात येईल ते आकडे जीएसटीच्या संदर्भात सांगितले जातात। जीएसटीचा नियम असा आहे की 2016 साली जे उत्पन्न होतं ते गृहीत धरून दरवर्षी 14% वाढ ही प्रत्येक राज्याला मिळाली पाहिजे। आणि तो जो आकडा आहे 5 वर्षापर्यंत म्हणजे 2022 पर्यंत तो जो आकडा आहे त्या आकड्यापेक्षा जेवढे कमी पैसे येतील तेवढे पैसे कंपेन्सेशन सेस म्हणून त्या राज्याला दिले जातात। हा कंपेन्सेशन सेस जो आहे केंद्र सरकारने काही गुड्सवर विशिष्ट टॅक्स लावलाय, तो सगळा टॅक्स हा कंपेन्सेशन किटीमध्ये जातो आणि त्यातनं जीएसटी काउन्सिल जी सगळ्या राज्यांच्या अर्थमंत्र्यांची काउन्सिल आहे ही काउन्सिल त्यातनं हे कंपेन्सेशन देतं। यावेळेस त्या कंपेन्सेशन सेस मध्ये पैसे उरले नाहीत कारण टॅक्सेस कमी आले, आपल्याला त्याची कल्पना आहे। तरीही केंद्र सरकारने पहिल्यांदा म्हणजे कायद्यात हे बसत नाही पण कायद्यात बसत नसताना देखील स्वतःच्या कन्सॉलिडेटेड फंडातनं पैसा देऊन या ठिकाणी नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे क्लिअर केले आहेत। आणि त्याच्यानंतरचे जे काही पैसे आहेत आता ते पैसे कसे द्यायचे, कारण कंपेन्सेशन किटीत पैसे नाहीये, याकरता जे सगळे आमचे अर्थमंत्री आहेत यांची जी काउन्सिल आहे ही काउन्सिल त्या संदर्भात निर्णय घेणार आहे। आणि साधारणपणे हा निर्णय असा असू शकतो की त्या संदर्भातलं कर्ज ही काउन्सिल घेऊन राज्यांना देईल आणि 5 वर्षाच्या ऐवजी 7 वर्षापर्यंत कंपेन्सेशन वाढवलं जाईल। म्हणजे अशाही परिस्थितीमध्ये राज्यांचं कुठलंही नुकसान यामध्ये होणार नाही। आणि हे सगळे निर्णय हे केंद्र सरकार घेत नाही, हे सगळे निर्णय काउन्सिल घेते, ज्या काउन्सिलच्या माध्यमातून
सगळे पैसे हे त्या ठिकाणी क्लिअर केले आहेत. आणि अगदी आपण डिसेंबर टू मार्च हा जरी आपण विचार केला तरी देखील राज्य सरकारची जी काही कंपेन्सेशनची थकबाकी, कारण जो जीएसटी जमा होतो तो आपल्याला डायरेक्ट मिळतो, हे फक्त कंपेन्सेशन आहे. ही जी काही कंपेन्सेशनची थकबाकी असेल त्याच्या कैक जास्त पैसा हा केंद्र सरकारने राज्य सरकारला दिलाय, किंबहुना नुसत्या डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेस मध्येच त्यापेक्षा जास्त पैसा हा राज्याला मिळालेला आहे. आता याच्या व्यतिरिक्त आपण जर या पॅकेजचा विचार केला, आता काही नेते असं म्हणतायत की विरोधी पक्ष नेते पॅकेज टाकतायत आणि मग राज्याकडे पैसाच नाही आहे, विरोधी पक्ष नेत्यांना माहिती नाही का? या संदर्भात केंद्र सरकारने अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पैसा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, दुसऱ्या महायुद्धानंतर संपूर्ण युरोप जे आहे हे धाराशायी झालं होतं, इन्फ्रास्ट्रक्चर गेलं होतं, सगळ्या प्रकारचे उद्योग संपले होते. त्यावेळी अमेरिकेने एक मार्शल प्लॅन दिला आणि या मार्शल प्लॅनच्या अंतर्गत या देशांना कर्ज मिळालं, उभे राहिले आणि त्यांनी कर्जाची परतफेड देखील केली. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही सरकारजवळ आपल्या तिजोरीत पैसे नसतात, ते केंद्राजवळ नसतात, राज्याजवळ नसतात. अशा परिस्थितीमध्ये राज्यांना पैसे उपलब्ध होत नाही, कर्जही मिळत नाही आणि म्हणून त्याची सीमा वाढवून द्यायची असते. केंद्र सरकारने जीडीपीच्या 5% कर्ज घेता येईल अशा प्रकारचा निर्णय घेतला आणि एकूण राज्यांना, सगळ्या राज्यांना मिळून 10,69,000 कोटी रुपये हे कर्ज घेता येईल अशा प्रकारची व्यवस्था उभी केली. आता यातनं महाराष्ट्राला किती मिळू शकतात? तर महाराष्ट्राचा जीएसडीपी हा केंद्राच्या एकूण 15% आहे आणि त्याचा आपण हिशोब लावला तर या 10,69,000 कोटीपैकी महाराष्ट्र राज्य 1,60,000 कोटी रुपये मिळू शकतं, 1,60,000 कोटी. आणि हे 1,60,000 कोटी आपण दरवर्षी समजा 40 ते 45,000 कोटी रुपये हे कॅपिटल एक्सपेंडिचरवर खर्च करतो, तर ते जरी वगळले तरी देखील 1,20,000 कोटी रुपयाची फिस्कल स्पेस हे आपल्याकडे आहे. आणि हे कर्ज परत कसं होतं? तर आपण माहिती आहे की यापूर्वीही अशा प्रकारची कर्ज आली असताना जेव्हा राज्यांमध्ये अशी संकट आली, फायनान्स कमिशन त्याच्यावर तोडगा देतं, स्वॅपिंग ऑफ लोन करतं, ऋणभार कमी करण्याकरता योजना देतं. त्यामुळे ज्यावेळेस अशा प्रकारचे ऍडिशनल ऋण तयार होतात त्यावेळी त्याच्या संदर्भातला निर्णय फायनान्स कमिशन हे भविष्यात करत असतं. आणि या व्यतिरिक्त मुळामध्ये आपल्याकडे जो खड्डा पडलाय तो जीएसटी मुळे पडलाय, केंद्रात आणि राज्यात, कारण व्यवहार बंद आहेत. कदाचित टोटल असं समजू 6 महिने व्यवहार बंद पडले तर पुढच्या 6 महिन्यात तर जीएसटी येईल, पण 6 महिन्याचा जीएसटीचा जो खड्डा पडेल तो कर्जाच्या माध्यमातून उभा राहिल्यामुळे पुढचे जे कंपेन्सेशनचे 2 वर्ष अधिकचे मिळणार आहेत त्या अधिकच्या 2 वर्षामध्ये आरामात तो भरून निघू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी राज्य सरकारने बोल्ड पावलं घेण्याची आवश्यकता आहे. आरबीआय जर आपल्याला परमिट करताय, केंद्र सरकार आपल्याला परमिट करताय, 1,60,000 कोटी रुपयाची फिस्कल स्पेस आपल्याकरता तयार झाली आहे. पंजाबनी तात्काळ कर्ज उचललेलं आहे, अनेक राज्य मार्केटमध्ये चालले आहेत. आपण देखील योग्य त्याचा विचार केला पाहिजे. सरकार आवडत असेल एवढं नाही घ्यायचं तर जेवढं घ्यायचं तेवढं सरकारने घेतलं पाहिजे. पण अशा परिस्थितीमध्ये आमच्या जो पैसे नाही म्हणून आम्ही हे करणार नाही, आमच्या जो आम्ही पैसे नाही म्हणून शेतकरी करणार नाही, आमच्या जो पैसे नाही म्हणून आम्ही बारा बलुतेदारांना मदत करणार नाही, अशी भूमिका घेता येणार नाही. आपल्या आसपासच्या सगळ्या राज्यांनी, कर्नाटकनी, गुजरातनी, मध्य प्रदेशनी, अगदी काँग्रेस शासित छत्तीसगडने देखील योजना केली आणि ज्या योजनेतनं त्यांनी हा पैसा उपलब्ध करून दिलाय. आणि म्हणून राज्य सरकारने देखील बोल्ड पावलं उचलली पाहिजे. याच्या व्यतिरिक्त केंद्र सरकारने वेज अँड मीन्स म्हणजे जे कर्ज नसतं, जो ऍडव्हान्स असतो आणि त्याच्यावर केवळ 4.4% व्याज द्यावं लागतं, याचीही मर्यादा आपल्याला रिझर्व्ह बँकेच्या मार्फत वाढवून दिली आहे. आणि त्यातनं आपल्याला
5,360 कोटी रुपये मिळू शकतात 4.4%, जे दर 3 महिन्यांनी आपल्याला रिन्युअल ज्याचं करावं लागतं. त्यामुळे वेज अँड मीन्सच्या माध्यमातून देखील कर्ज नाही तर ऍडव्हान्स रूपानं, म्हणजे जे आपल्या फिस्कल स्पेसमध्ये पकडलं जात नाही, आता या दोघांची बेरीज केली तर साधारण ढोबळमनाने 1,65,000 कोटीची 1,65,000 कोटी रुपयाची फिस्कल स्पेस ही महाराष्ट्राकरता तयार झालेली आहे, जी केंद्र सरकारच्या पॅकेजमधनं या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. आता याच्या व्यतिरिक्त जे काही पॅकेज केंद्र सरकारने दिलेलं आहे, या केंद्र सरकारच्या पॅकेजमध्ये ज्या गोष्टी डिव्हिजिबल वाटतात, मला सगळ्या पॅकेजच्या गोष्टीचं डिव्हिजन याकरता करता आलं नाही की जेवढी इन्फॉर्मेशन माझ्याकडे होती तेवढ्या इन्फॉर्मेशनच्या आधारावर महाराष्ट्राला काय मिळू शकतं या पॅकेजमधनं याचा साधारण अभ्यास मी केला. यातले बरेचसे आकडे हे डिव्हिजिबल करता येत नाही, कारण समजा बँकांकडे 8 लाख कोटी आहेत तर त्यातले नेमके आज महाराष्ट्रात किती येतील हे सांगता येत नाही. पण एमएसएमईचं पॅकेज आहे 3,70,000 कोटी रुपयाचं. आणि हे पॅकेज काय आहे तर 3 प्रकार आहेत. त्यात 3 लाख कोटी क्रेडिट गॅरंटीचे आहेत, 20,000 कोटी हे स्ट्रेस ऍसेटचे आहेत आणि 50,000 कोटी फंड ऑफ फंड आहे, ज्याच्यामध्ये इक्विटी आपल्याला मिळणार आहे. आता आपण जर याच्यामध्ये विचार केला तर साधारणपणे एमएसएमईच्या वेबसाईटवर मी बघितलं 50 लाख एमएसएमई हे महाराष्ट्रामध्ये रजिस्टर्ड आहेत आणि जे कार्यरत आहेत. साधारणपणे 1.5 कोटी लोकांना ढोबळमनाने याच्यातनं रोजगार थेट मिळतो आहे. आणि आपण जर याचा मार्केट कॅपचा विचार केला आणि यांच्याकडच्या कर्जाचा विचार केला तर या योजनेच्या अंतर्गत तिन्ही योजना मिळून महाराष्ट्रातल्या उद्योजकांना 35,000 कोटी रुपये हे एमएसएमईच्या माध्यमातून या 3,70,000 कोटी रुपयांपैकी निश्चितपणे मिळू शकतात. त्यासोबत गृहनिर्माणाकरता जी काही सबसिडी दिली आहे 70,000 कोटी रुपयाची सबसिडी दिलेली आहे, जी सबसिडी गृहनिर्माणामध्ये डिमांड क्रिएट करण्याकरता दिली आहे. एकूण देशामध्ये रेराच्या अंतर्गत जेवढे गृहनिर्माण प्रकल्प रजिस्टर्ड आहेत त्यातले 40% प्रकल्प एकट्या महाराष्ट्रात आहेत. पण आपण असं समजू की एकूण या सबसिडीपैकी पैसा जरी महाराष्ट्रात आला तरी 14 ते 15,000 कोटी रुपये याच्यातनं महाराष्ट्राला या ठिकाणी सबसिडी रूपानं उपलब्ध होऊ शकतात. तिसरा महत्वाचा मुद्दा, डिस्कॉम करता 90,000 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी आरईसीच्या माध्यमातून व्यवस्था उभी करून देण्यात आली आहे. आणि राज्याची जी काही लेनदारी आहे, कारण या दिवसांमध्ये डिमांड कमी झालेली आहे, या दिवसांमध्ये बिलं भरण्यात येणार नाहीये, अशा परिस्थितीमध्ये राज्याच्या डिस्कॉम्सवर जो काही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्ट्रेस येणार आहे त्याला मदत म्हणून हे पैसे देण्यात येत आहेत, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या डिस्कॉमला म्हणजे महाडिस्कॉम आपली जी कंपनी आहे महावितरण 9,000 कोटी रुपये हे या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. नरेगाचा जर आपण विचार केला 1 लाख कोटी रुपये आता नरेगामध्ये ठेवण्यात आले आहेत. आपण गेल्या काही वर्षात नरेगाचा खर्च वाढवत 3,200 कोटी रुपयापर्यंत नेला आहे. पण अगदी आपण खूप वाढवू नाही शकलो, कारण आता मायग्रंट लेबर राज्यातला देखील गावोगावी गेलाय. आताच जर आपण रजिस्ट्रेशन बघितलं तर ऑल इंडिया रजिस्ट्रेशन मध्ये 1.5 पटीने वाढ आहे. त्यामुळे नरेगाचे अगदी कमीत कमी आपण धरले तरी 5,000 कोटी रुपये हे आपल्याला मिळू शकतात. याच्या व्यतिरिक्त RIDF ची योजना, कॅम्पा एम्प्लॉयमेंटची योजना, स्ट्रीट वेंडरची योजना, यातनं 1,500 कोटी रुपये महाराष्ट्राला मिळू शकतात. फार्म गेट इन्फ्रास्ट्रक्चर ही एक अतिशय चांगली स्कीम केंद्र सरकारने आणली आहे. आणि ही कशा करताय, प्रायमरी ऍग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटी, FPO आणि ऍग्री स्टार्टअप्स आता या आणि ऍग्रिकल्चर एंटरप्रेन्युअर्स यांच्याकरता आता या चारही संज्ञांमध्ये सर्वात जास्त रजिस्टर्ड एंटिटीज या महाराष्ट्रामध्ये आहे. देशात सगळ्यात जास्त FPO आपल्याकडे आहेत, देशात सगळ्यात जास्त ऍग्री स्टार्टअप्स आपल्याकडे आहेत, ऍग्री एंटरप्रेन्युअर आपल्याकडे आहेत, ऍग्री व्हॅल्यू चेन आपल्याकडे आहेत. त्यामुळे हे जे काही 1 लाख कोटी रुपयाचं या ठिकाणी पॅकेज आहे यातनं किमान 10,000 कोटी रुपये महाराष्ट्र मिळवू शकतो आणि त्यातनं
आपले संपूर्ण नेटवर्क जे आहे ते आपण उभं करू शकतो. यासोबत मायक्रो फूड एंटरप्राइज करता 1,000 कोटी रुपये या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात. 10,000 कोटी रुपये याच्याकरता केंद्र सरकारने दिले आहेत. एनिमल हस्बंडरी इन्फ्रास्ट्रक्चर ज्याच्यामध्ये डेअरी असेल किंवा मग त्याच्यासोबत टॉप टू टोटल स्कीम असेल, बी किपिंग असेल, हर्बल कल्टिवेशन असेल, या सगळ्यातनं साधारणपणे 2,000 कोटी रुपये महाराष्ट्राला मिळू शकतात. असा जर आपण एकूण विचार केला तर या पॅकेज मधलं जे डिव्हिजिबल मला दिसत आहे ज्याचा लाभ महाराष्ट्र घेऊ शकतो ते 78,500 कोटी रुपये. आणि आपण एकूण जर हिशोब लावला तर मी पहिला आकडा जो महाराष्ट्राला ऍक्च्युअल मिळालेला आहे तो आहे 28,000 कोटी रुपये, धान्य स्वरूपात असेल किंवा कॅश स्वरूपात असेल किंवा डिव्होल्युशन मध्ये असेल. दुसरा आकडा मी सांगितला की जो महाराष्ट्राला फिस्कल स्पेस मिळाली आहे ती 1,65,000 कोटी रुपयाची आहे. आणि तिसरा आकडा मी सांगितला की पॅकेज मधनं जे डिव्हिजिबल मला दिसत आहे ते 78,000 कोटी रुपये. ढोबळ मनाने आपण जर याची गणित लावलं तर 2,70,000 कोटी रुपयाचं हे गणित या ठिकाणी होतं. आणि म्हणून महाराष्ट्राला केंद्र सरकार काही देत नाही, महाराष्ट्रावर अन्याय होतोय, अशा प्रकारचं जे सातत्याने सांगितलं जात आहे ही आकडेवारी अतिशय स्पष्ट करते आहे की महाराष्ट्राला मिळत आहे, देशातल्या सगळ्या राज्यांना मिळत आहे. केंद्र सरकार आपल्याकडे किती टॅक्सेस येत आहेत याचा विचार न करता आता राज्यांच्या हाती पैसा आला पाहिजे याचा विचार करून या ठिकाणी हे सगळे निर्णय घेते आहे. आता राज्य सरकार किती बोल्ड निर्णय घेते. मग राज्य सरकारने सांगितलं आम्ही कर्जबाजारी व्हायचं का? कसं कर्जबाजारी होणार आहे? इतर राज्य जर घेऊ शकतात तर महाराष्ट्र का घेऊ शकणार नाही? ते कर्ज परत करण्याची जी काही स्कीम आहे ती देखील केंद्र सरकार देतं. त्यामुळे मला असं वाटतं की आता हे जे काही सातत्याने सांगण्यात येत आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे. मी थोडक्यात हे हिंदीतही सांगून देतो, मग आपण प्रश्नोत्तर या ठिकाणी सुरू करू शकू. लगातार ये कहा जाता है कि केंद्र सरकार की ओर से महाराष्ट्र को कुछ नहीं दिया जा रहा, इसलिए मैंने केंद्र सरकार की ओर से महाराष्ट्र को क्या दिया जा रहा है इसका हिसाब केंद्र सरकार की ओर से लिया है और उसको आपके सामने और जनता के सामने रखने का प्रयास करता हूं. गरीब कल्याण पैकेज के अंतर्गत जो हमारे गरीबों को अनाज देना था, गेहूं देना था, चावल देना था, दाल देनी थी, उसमें 1,750 करोड़ का गेहूं दिया गया, 2,620 करोड़ रुपए का राइस दिया गया, 100 करोड़ रुपए की दाल दी गई और माइग्रेंट वर्कर्स के लिए 122 करोड़ रुपया, ऐसा 4,592 करोड़ रुपए इसके अंतर्गत महाराष्ट्र को मदद मिली. प्रधानमंत्री किसान सम्मान योजना में 1,726 करोड़ रुपए मिले, जनधन योजना में 1,308 करोड़ मिले और 650 करोड़ और मिल रहे. विधवा, दिव्यांग और ज्येष्ठ नागरिकों के लिए 116 करोड़ रुपए मिले, ऐसे 3,800 करोड़ रुपए इसमें मिले. उज्ज्वला के अंतर्गत 73,16,000 सिलेंडर यानी 1,625 करोड़ रुपए मिले. बीओसीडब्ल्यू और ईपीएफओ के अंतर्गत 1,001 करोड़ रुपए मिले. एसडीआरएफ के अंतर्गत 1,611 करोड़ मिले. हेल्थ के अंतर्गत 448 करोड़ रुपए मिले. ट्रेन्स के लिए केंद्र सरकार ने 300 करोड़ रुपया खर्चा किया. कुल मिलाकर डिवोल्यूशन ऑफ टैक्सेस में केंद्र सरकार ने निर्णय लिया कि अप्रैल और मई के टैक्सेस एडवांस में दिए जाएंगे और डिवोल्यूशन में महाराष्ट्र को चूंकि टैक्सेस कम आए हैं, 1,148 करोड़ मिलने चाहिए थे, उसकी जगह 5,648 करोड़ रुपया मिला, यानी 4,500 करोड़ रुपया केंद्र सरकार ने ज्यादा दिया क्योंकि केंद्र ने निर्णय लिया कि भले ही टैक्स कम आया हो लेकिन जितना बजट एस्टिमेट है उतना ही टैक्स आया ऐसा समझकर हम पैसा देंगे और वो पैसा मिला. ये कुल मिलाकर हम देखें तो 19,000 करोड़ रुपया है. इसके साथ साथ जो किसान का माल खरीदा गया है उसमें कॉटन के लिए 5,647 करोड़ रुपया, धान के लिए यानी चावल के लिए, पैडी के लिए 2,311 करोड़ रुपया, तुअर के लिए 593 करोड़ रुपया, चना मका के लिए 125 करोड़ रुपया और बीबे के लिए 403 करोड़ रुपया, ऐसा 9,079 करोड़ रुपया. ऐसा कुल मिलाकर अगर हम ये देखें
तो 28,104 करोड़ रुपए की मदद केंद्र सरकार की ओर से राज्य सरकार को की गई है। दूसरा, केंद्र सरकार ने राज्य सरकार के लिए फिस्कल स्पेस तैयार की और कुल मिलाकर जीएसडीपी के 5% तक कर्जा सरकार तैयार ले सकती है, ऐसा निर्णय लिया। इसके तहत 10,59,000 करोड़ रुपए की फिस्कल स्पेस तैयार हुई। इसमें अगर महाराष्ट्र का हिस्सा हम देखें तो देश के 15% हमारा जीएसडीपी है और उसका हिसाब लगाया तो महाराष्ट्र की फिस्कल स्पेस 1,60,000 करोड़ की होती है। इसके साथ साथ वेज एंड मीन्स एडवांस में जो केवल 4.4% पर मिलता है, उसमें भी 60% का इजाफा करते हुए 5,360 करोड़ रुपया उसमें भी देने का निर्णय ये रिजर्व बैंक और केंद्र सरकार ने लिया। और उसके साथ साथ जो केंद्र सरकार ने पैकेज दिया है, उस पैकेज में भी अगर हम महाराष्ट्र के एमएसएमई की बात करें तो एमएसएमई का जो 3,70,000 करोड़ का पैकेज है, उसमें महाराष्ट्र को 35,000 करोड़ मिल सकता है। गृह निर्माण में जो 70,000 करोड़ सब्सिडी का पैकेज है, उसमें करीब 14 से 15,000 करोड़ रुपए महाराष्ट्र को मिल सकता है। डिस्कॉम्स के लिए जो 90,000 करोड़ रुपया है, उसमें तकरीबन 9,000 करोड़ रुपया महाराष्ट्र को मिल सकता है। नरेगा में 5,000 करोड़ रुपया महाराष्ट्र को मिल सकता है। आरआईडीएफ कैंपा एम्प्लॉयमेंट, इसमें 1,500 करोड़ रुपया महाराष्ट्र को मिल सकता है। फार्म गेट इंफ्रास्ट्रक्चर में 10,000 करोड़ रुपया महाराष्ट्र को मिल सकता है। माइक्रो फूड एंटरप्राइज में 1,000 करोड़ रुपया महाराष्ट्र को मिल सकता है। एनिमल हस्बेंड्री इंफ्रास्ट्रक्चर और टॉप टू टोटल हर्बल कल्टीवेशन, इसमें करीब 2,000 करोड़ रुपया महाराष्ट्र को मिल सकता है। ऐसा मिलाकर ये 78,500 करोड़ रुपया महाराष्ट्र अगर प्रयास करे तो महाराष्ट्र को ये मिल सकता है। और अगर ये तीनों मदों को हम एक साथ कर दे तो ये करीब 2,70,000 करोड़ रुपया ये महाराष्ट्र को इसके माध्यम से कुछ मिला है, कुछ मिल सकता है, कुछ फिस्कल स्पेस तैयार हुई है। इसलिए महाराष्ट्र को केंद्र सरकार की ओर से कुछ नहीं दिया जाता, ये कहना मैं ऐसा मानता हूं बिल्कुल गलत है और इसीलिए मैंने आंकड़े दिए हैं।